मैत्रिणींनो, तर कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवलेली आहे अशी छान आमटी. खूप छान होते ही आमटी. जरी तुमच्या इथं काही भाजीला नसेल तर तुम्ही ही आमटी ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता किती घट्टसर झालेली आहे आणि चवीलाही खूप छान आहे. ही आमटी आपण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेली आहे. कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची व 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि छान व्यवस्थित डाळ शिजली जाते 3-4 शिट्ट्यामध्ये. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर सर्वात अगोदर मिक्सरमध्ये 1 टमॅटो, 1 कांदा, आलं व लसूण वाटून घेतलेला आहे व गॅसवर कढई ठेवलेली आहे व तेल घालून घ्यायचं. छान व्यवस्थित तेल गरम झालं की पुन्हा नंतर जिरे व मोहऱ्या घालून घ्यायच्या. ही आमटी खूप छान होते, तुम्ही नक्की ट्राय करा. व आपण वाटलेली पेस्ट घालून घ्यायची. छान पेस्ट घालून घेतली की छान पेस्ट परतू द्यायची. पेस्टला लगेचच तेल सुटते. व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. छान व्यवस्थित मिक्स करायचं व कमी गॅसवर पेस्ट छान परतू द्यायची. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे व पेस्ट ही छान मऊ झालेली आहे. व हळद घालून घ्यायची व व्यवस्थित मिक्स करायचं. 1 चमचा काळं तिखट व अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या आमटीमध्ये कुठलाच मसाला वापरायची काहीच गरज नाही. काळ्या तिखट व लाल तिखटाने ही भाजी खूप छान होते. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही आमटी खूप आवडीने खातात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व मी डाळ अशी शिजलेली मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊ. हरभऱ्याची डाळ कुकरला लावली की 4-5 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते. पुन्हा नंतर मिक्सरमध्ये वाटून आपण अशी छान घट्टसर आमटी बनवू शकतो. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे व उकळलेली ही आहे. खूप छान होते, नक्की ट्राय करा व माझ्या व्हिडिओला लाईक करा.